नमस्कार, मी संकेत देशपांडे. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये. 28 जानेवारीला राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. दादांच्या अकाली जाण्यानं महाराष्ट्राला मोठा धक्का जो आहे तो बसल्याचं पाहायला मिळालं. मात्र दादांच्या विमान अपघातावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय. दादांचा घातपात की अपघात अशा आशयाचे प्रश्न जे आहेत ते सध्या उपस्थित केले जात असल्याचं पाहायला मिळतंय. मग रोहित पवारांनी केलेलं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन असेल किंवा अ, अमोल मिटकरींनी उपस्थित केलेले प्रश्न असतील, या सगळ्यामुळं दादांच्या अपघाताचं गूढ हे दिवसेंदिवस वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. अशातच मागच्या 2-3 दिवसांपासून दादांच्या विमानाचा जो ब्लॅक बॉक्स होता, तो ब्लॅक बॉक्सच जळालेला आहे किंवा तो पूर्णतः काम करत नाहीये, अशा आशयाच्या बातम्या ज्या आहेत त्या समोर येताना पाहायला मिळतंय. अशातच रोहित पवार यांनी दिल्लीतल्या काही 2 गुप्तचर संस्थांसोबत चर्चा केलेली आहे आणि या संस्थांकडनं आता दादांच्या अपघाताचा तपास जो आहे तो केला जाताना पाहायला मिळेल. आज राष्ट्रवादीकडनं अधिकृतरित्या सुनील तटकरे यांच्याकडून पहिल्यांदाच दादांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. मात्र दिवसेंदिवस दादांच्या विमान अपघाताचं गूढ जे आहे, ते आपल्याला वाढताना पाहायला मिळतंय आणि याच अनुषंगाने आपण या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत माझ्यासोबत माझी सहकारी समृद्धी जाधव आहे. समृद्धी, दादांच्या विमान नंतर अमोल मिटकरींनी सुरुवातीला हा घातपात आहे अशा आशयाची शंका उपस्थित केलेली होती. त्यांनी तसे काही पुरावे जे आहेत ते सुद्धा त्यांनी दिल्याचं पाहायला मिळालं. त्या व्ही-एस-आर कंपनीकडनं पायलटला 50 कोटींचा विमा दिला गेलेला होता. अचानक पायलट बदलला होता. असे सगळे प्रश्न अमोल मिटकरींकडून उपस्थित केले जात होते. अशातच आता ब्लॅक बॉक्स जळालेला आहे अशा आशयाची बातमी किंवा तशा चर्चा ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे दादांच्या अपघाताचं गूढ जे आहे ते वाढताना पाहायला मिळतंय. एकंदरीतच काय घडलंय कालच्या आणि आजच्या या पूर्ण 2 दिवसांमध्ये? संकेत आतापर्यंत जर आपण बघितलं तर सुरुवातीपासून या सगळ्यामध्ये रोहित पवार हे शंका उपस्थित करत होते. रोहित पवारांनी यापूर्वीच असं म्हटलेलं होतं, की जर या प्रकरणामध्ये ब्लॅक बॉक्स मधून डेटा रिकव्हर होत नाही किंवा ब्लॅक बॉक्स बंद होता, असं जर तपास यंत्रणांकडून सांगण्यात आलं तर आपल्याला असं 100% म्हणावं लागेल, की अजित पवारांचा घातपातच झाला. कारण एखाद्या विमानामधला ब्लॅक बॉक्स जाणून बुजून बंद ठेवणं हाच मुळात खूप जास्त आपण म्हणू शकतो इलॉजिकल गोष्ट आहे. कारण मुळातच ब्लॅक बॉक्स बनवलाच यासाठी जातो, की या ब्लॅक बॉक्समध्ये संपूर्ण डेटा जो असतो, तो डेटा सगळा सेव्ह झाला पाहिजे आणि जर विमानाची दुर्घटना घडली, तर मग या ब्लॅक बॉक्समधून आपल्याला सगळा डेटा रिकव्हर करता आला पाहिजे. त्यामुळे जाणून-बुजून एखाद्या विमानाचा ब्लॅक बॉक्स जर कोणी बंद ठेवत असेल, तर याचा अर्थ घातपाताचीच शक्यता आहे. हे आपल्याला 100% कन्फर्म होईल अशा आशयाचं त्यांनी याआधीच विधान केलेलं होतं. त्यानंतर 2-3 दिवसांमध्ये आपण बघितलं, की डेटा अजून रिकव्हर का होत नाहीये? असे प्रश्न अनेकांकडून उपस्थित केले जात होते. अनेक जण हेच म्हणत होते, की आत्तापर्यंत खरं तर 3 आठवडे होऊन गेलेले आहेत. म्हणजे डेटा रिकव्हर व्हायला पाहिजे होता आत्तापर्यंत. किमान प्राथमिक अहवाल तरी येणं अपेक्षित होतं. मात्र असं काहीच झालेलं नाहीये. त्यामुळे मुळात हे असं का घडत नाहीये किंवा डेटा का रिकव्हर होत नाहीये? याचे प्रश्न वारंवार उपस्थित केले जात असताना आजच या प्रकरणामध्ये AAIBनं त्यांचा जो काही रिपोर्ट आहे किंवा अपडेट आहे, आपण अपडेट म्हणू शकतो. ही अपडेट त्यांनी दिली, ज्यामध्ये त्यांनी खरंच असं म्हटलंय, की या अपघातामध्ये ब्लॅक बॉक्सचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यातल्या डेटाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे हा डेटा रिकव्हर करणं जेवढं सोपं असतं, तेवढं आता सोपं नाहीये. त्यामुळेच हे विमान ज्या देशामध्ये बनवलं गेलं, त्याच देशामध्ये या विमानाचा आता ब्लॅक बॉक्स पाठवण्यात आलेला आहे आणि तिथून डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू होणार आहे. म्हणजे एकंदरीत अशी सिस्टीम असते, की एखाद्या विमानामध्ये जो ब्लॅक बॉक्स असतो, तो ब्लॅक बॉक्स ज्या कंपनीकडून बनवला जातो, त्याचे जिथे कारखाने असतात, तिथेच त्यांचे सर्व्हिस सेंटर असतात. म्हणजे अगदी आपण मोबाईलचं जसं पाहतो तसं. मोबाईल खराब झाला तर आपण सर्व्हिस सेंटरला नेऊन तो रिपेअर करून आणतो. तशाच पद्धतीने जर या ब्लॅक बॉक्समधून डेटा रिकव्हर होत नसेल, त्याच्यात जर काही बिघाड झालेला असेल, तर त्यासाठी किंवा मग तो जळला असेल, पूर्ण जळला असं आपण नाही म्हणू शकत. जर तसं असतं तर काहीच डेटा यामधून निघणार नाही. पण काही प्रमाणात जर त्याचं नुकसान झालंय किंवा आतमध्ये काही तांत्रिक बिघाड जर यामध्ये झाला असेल, तर मग सर्व्हिस सेंटरमध्ये नेऊन तिथून हा डेटा पहिल्यांदा तर ब्लॅक बॉक्स रिपेअर करावा लागेल. तो उघडून सगळं आतमध्ये नेमकं काय बिघाड झालाय, हे सगळं चेक करावं लागेल आणि त्यानंतर त्याचा डेटा रिकव्हर करता येऊ शकतो, असं तज्ञांचं म्हणणं आहे आणि त्याच म्हणण्यानुसार आता आपण बघतोय, की
या ब्लॅक बॉक्समधून आपल्या इथं भारतीय ज्या काही यंत्रणा आहेत त्यांच्याकडून त्या ब्लॅक बॉक्समधून डेटा रिकव्हर होणं शक्य नव्हतं. त्यामुळेच कदाचित या प्रकरणामध्ये या विमान कंपनीच्याच प्रतिनिधींकडून हा डेटा रिकव्हर करण्याचं काम जे आहे ते परदेशात सुरू आहे. कुठल्या देशात चालू आहे याविषयीची माहिती देण्यात आली नाहीये. मात्र लवकरच ही माहिती सुद्धा दिली जाईल अशी एकंदरीत शक्यता वाटतेय. आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर प्रत्येक विमानामध्ये 2 प्रकारचे डेटा रेकॉर्डर असतात. एक असतो तो CVR असतो आणि त्याच्यानंतर दुसरा असतो तो FDR असतो. त्यामुळे दोन्ही प्रकारांमध्ये जर आपण बघितलं तर व्हॉईस रेकॉर्ड होत असतो. त्याचबरोबर आतमध्ये नेमकं काय-काय घडतंय, कॉकपिटमध्ये असेल किंवा बाहेर असेल हे सगळं शोधलं जातं. पण या सगळ्यातली शंका तिथे उपस्थित होतीये जिथे हा ब्लॅक बॉक्स असतो, तो जवळपास विमानाचा मागचा जो भाग असतो, आपण ज्याला विमानाचे पंख किंवा विमानाची शेपटी आपण ज्याला म्हणतो, त्या भागामध्ये हा ब्लॅक बॉक्स असतो. कारण जेव्हा-जेव्हा विमान अपघात होतात, तेव्हा-तेव्हा विमानाचं इंजिन जळतं. म्हणजे पहिलं कॉकपिट जळतं आणि त्यानंतर जिथे सिटिंग अरेंजमेंट असते, तो भाग जळतो. विमानाचा फारसा मागचा पंखांचा भाग किंवा शेपटीचा भाग हा जळत नाही. कारण त्या ठिकाणी तसं काहीच नसतं. ज्वलनशील पदार्थ तिथं काही नसतात. त्यामुळे जाणून-बुजून ब्लॅक बॉक्स हा तिथे ठेवला जातो. दादांच्या विमानातला ब्लॅक बॉक्स जरी आपण बघितला, तर ब्लॅक बॉक्स नेतानाची दृश्य आपण पाहिलेली आहेत. प्रत्येकाकडे त्याचे व्हिडिओ आहेत. त्यामुळे ते पाहता तो ब्लॅक बॉक्स फार जास्त डॅमेज झालाय असं एकंदरीत वाटत नाही. आत्तापर्यंत आपण खूप मोठमोठ्या विमान दुर्घटना पाहिलेल्या आहेत. इतक्या मोठ्या विमान दुर्घटनांमध्ये सुद्धा ब्लॅक बॉक्स सहसा त्याला कुठलाही फरक पडत नाही, तो जळत नाही किंवा त्यातला डेटा कुठेतरी गायब झालाय किंवा काही डिलीटच झाला किंवा फॉर्मॅट झाला अशा पद्धतीचं सहसा होत नाही. फार म्हणजे फार या सगळ्यामध्ये आपण म्हणू शकतो, की फार क्वचित या सगळ्या घटना घडतात आणि तशीच घटना या प्रकरणामध्ये घडली आहे असं काहींचं म्हणणं आहे. काहींचं असं म्हणणं आहे म्हणजे काहींचं म्हणजे थोडक्यात ज्या तपास यंत्रणा आहेत, त्यांचंच असं म्हणणं आहे, की या प्रकरणामध्ये जो ब्लॅक बॉक्स आहे त्यामधून डेटा आपल्या इथं रिकव्हर होत नाहीये. दोन्ही यामधले जे रेकॉर्डर आहेत ते आगीचा त्यांच्यावरती परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे आगीमुळेच हा जो डेटा रिकव्हर करणं आहे, तो शक्य होत नाहीये. काहीसं नुकसान या डेटाचं झालेलं आहे, ब्लॅक बॉक्सचं झालेलं आहे. त्यामुळे परदेशातून आता हे सगळं डेटा जो आहे तो रिकव्हर करून आपल्याकडे येणार आहे, अशी सध्याची तरी माहिती आहे. मात्र यामध्ये शंकेला वाव अजूनही आहे. समृद्धी, या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर रोहित पवारांनी मुंबईच्या पाठोपाठ दिल्लीमध्ये जी पत्रकार परिषद घेतलेली होती, त्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार असं म्हटलेले होते, की युरोपियन संस्थेकडनं दादांच्या सगळ्या विमान अपघाताची चौकशी जी आहे ती व्हायला पाहिजे होती. मात्र एका मंत्र्याने ती चौकशी जी आहे ती होऊ दिली नाही. अशा परिस्थितीमध्ये आता ब्लॅक बॉक्स जो आहे तो अ, बाहेरच्या एका देशाकडनं, जरी त्या देशाचं नाव आपल्याला कळालेलं नसलं, की नेमकं कुठल्या देशातून हा ब्लॅक बॉक्स जो आहे तो रिकव्हर करण्याचं काम जे आहे ते केलं जाईल. मात्र या 2 गोष्टी जर आपण पाहिल्या तर दादांचा अपघात के घातपात हे गुढ पुन्हा एकदा या 2 गोष्टींमुळे वाढतानाच पाहायला मिळतं. नक्कीच. अजूनही हे गूढ वाटतंय. कारण जसं मी आधीही म्हटलं, की हा ब्लॅक बॉक्स जो असतो तो विमानाच्या अगदी शेपटीच्या बाजूला असतो. एकदम शेवटला असतो. त्यामुळे आता आपण या जर विमानाच्या बाबतीत बघायला गेलो, तर या विमानाचा सुद्धा मागचा जो पार्ट आहे तो अखंड पार्ट होता. हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. हा संपूर्ण पार्ट अखंड होता. तो नंतर कंटेनरनं उचलून मुंबईला नेण्यात आला कंटेनरमध्ये टाकून. त्यामुळे जर त्या बाहेरच्याच भागाला काही झालेलं नाही, तर त्याच्या आतमध्ये असलेल्या ब्लॅक बॉक्सला कसं काय दुखापत होऊ शकते, इजा होऊ शकते, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये खरंचच ब्लॅक बॉक्स जळालेला आहे, की मग तो शाबूत असून पण जळालाय असं सांगितलं जातंय. हे अनेक महत्त्वाचे प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित होत आहेत आणि या प्रश्नांचीच उत्तरं शोधण्यासाठी या सगळ्यामध्ये परदेशी यंत्रणांना आता सहभागी करून घेतलेलं आहे. पण मला वाटतंय, की मुळातच या प्रकरणात जर आपण बघितलं तर सुरुवातीपासून रोहित पवार ही मागणी करत होते, की परदेशी तपास यंत्रणांकडून या सगळ्याचा तपास व्हावा. मात्र सरकारने या सगळ्याला अजूनही परवानगी दिलेली नाहीये किंवा अधिकृत कुठलं स्टेटमेंट या सगळ्यामध्ये दिलेलं नाहीये. आत्ता तरी या प्रकरणाचा तपास 2 वेगवेगळ्या एजन्सीज कडून सुरू असलेला पाहायला मिळतोय. AAIB या सगळ्यातला तपास करतंय. दुसरीकडे CID सुद्धा या सगळ्यातला तपास करतंय. त्यामुळे 2 यंत्रणा तपास करत असताना जेव्हा परदेशी यंत्रणेकडून तपासाची मागणी केली गेली आणि त्या मागणीवर पुढे काहीच घडलं नाही. त्यानंतर आता आपल्याला हे पाहायला मिळतंय, की आता या प्रकरणामध्ये जसं तू आधीही म्हटलंस संकेत, त्या पद्धतीनं रोहित पवार यांनी या प्रकरणामध्ये खासगी गुप्तहेर यंत्रणांना ही सगळी जबाबदारी सोपवलेली आहे. जर सरकार म्हणून सरकार या प्रकरणामध्ये परदेशी यंत्रणांना सामील करून घेत नसेल, निपक्षपाती चौकशी व्हावी यासाठी सरकार जर प्रयत्न करणार नसेल, तर आम्ही आमच्या वैयक्तिक लेव्हलवरती हे सगळे प्रयत्न करू. अशा अनुषंगानं हे उचललेलं पाऊल आहे असं म्हणावं लागेल. कारण खाजगी गुप्तहेर यंत्रणांना या सगळ्या तपासाची जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्या यंत्रणेकडून आता तपास केला जातोय.
अर्थात ही खाजगी संस्था नेमकी कोणती आहे याविषयीची माहिती सुद्धा रोहित पवारांनी दिलेली नाही किंवा ही संस्था नेमका कोणत्या पद्धतीचा तपास करणार आहे हे सुद्धा अजून माहित नाहीये. कारण या तपासामध्ये वेगवेगळे अँगल्स आहेत. जसं आपण म्हणतोय की अपघात होता की घातपात होता, दादांबरोबर आधी नेमकं काय काय घडत होतं. रोहित पवारांचं आधीचं जर आपण प्रेस कॉन्फरन्स ऐकली तर त्यांनी त्यावेळेस एका प्लास्टिकच्या बॉटलमध्ये इंजेक्शन वगैरे टाकून दाखवलेलं होतं किंवा दादांचं आत्ता मध्ये बदललेल्या सवयी किंवा बदललेला स्वभाव किंवा दादा कसे एकटे पडलेले होते, दादांना एकटं पाडलं जात होतं असं म्हणणं असेल किंवा दादांच्या जाण्याच्या नंतर अनेकांनी कसं स्वतःच्या काही आपण म्हणू शकतो की स्वार्थ साधून घेतला अशा आशयाचे त्यांचे स्टेटमेंट्स असो. त्यामुळे या सगळ्यामध्ये नेमका कोणत्या अँगलनी या गुप्तहेर यंत्रणा तपास करतात, दादांबरोबर आधी काय घडत होतं याचा तपास केला जातोय की मग आता या विमानामध्ये नेमकं काय घडलं याचा तपास केला जातोय की आतापर्यंत सगळ्यात महत्वाच्या मागण्या ज्या अनेक लोकांकडून करण्यात आल्या होत्या रोहित पवारांबरोबर अजित पवार गटातल्या सुद्धा 2 मुख्य नेत्यांनी या मागण्या केलेल्या पाहिल्यात आपण. म्हणजे अगदी अमोल मिटकरी असतील किंवा पुण्यातल्या नेत्या असतील, रुपाली ठोंबरे त्यांनी सुद्धा मागणी केलेली होती की अजित पवार नेमकं घरातून बाहेर कधी पडले, ते एअरपोर्टवर कधी पोहोचले, एअरपोर्टवरून म्हणजे ते बाहेर आपण जिथे सिटिंग एरिया असतो तिथून ते आतमध्ये कधी गेले, हे सगळं सुद्धा किंवा आपण विमानात चढतानाचं सुद्धा सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे असतात. मग असं असताना तिथले सीसीटीव्ही फुटेजेस असतील किंवा दादांना कुणाकुणाचे कॉल येऊन गेले, दादा आदल्या रात्री कुणाकुणाला भेटले, याविषयीची माहिती द्यावी असं मागणी केलेली होती, ज्याच्यावर पुढे काहीच झालं नाहीये. त्यामुळे आता या खासगी गुप्तहेर यंत्रणा नेमकं कोणत्या अनुषंगानं तपास करतायत, कुठल्या अँगलनी तपास करतात, त्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत. त्यामुळे आत्ता तरी या प्रकरणातलं गूढ आणखी वाढतंय असंच म्हणावं लागेल. 3 यंत्रणा वेगवेगळ्या या सगळ्यात तपास करतात. या तिन्ही यंत्रणांकडून मग नेमकी माहिती काय येतेय आणि जर ही माहिती परस्पर विरोधी आली, तर मग शंकेला आणखी वावे असं म्हणावं लागेल. निश्चितच समृद्धी. काही एव्हिएशन एक्सपर्टच्या मते जर 1200 अंश डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान असेल, तर त्या ब्लॅक बॉक्सला धोका जो आहे तो निर्माण होतो. मात्र 50% जर ब्लॅक बॉक्स डॅमेज झाला असेल, तर साधारणतः 3 ते 6 महिन्यांमध्ये हा ब्लॅक बॉक्स रिकव्हर केला जाऊ शकतो आणि 100% जर डॅमेज झाला असेल ब्लॅक बॉक्स, तर तो रिकव्हर करण्यासाठी 1 ते 1.5 वर्षांचा कालावधी जो आहे तो लागू शकतो. मात्र दादांच्या विमान अपघाताच्या मध्ये जर आपण पाहिलं, तर अगदी दादांच्या अपघातानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी हा ब्लॅक बॉक्स मिळालेला होता. त्या ब्लॅक बॉक्सची तपासणीसाठी तो ब्लॅक बॉक्स बारामतीतून मुंबईकडे हलवताना सुद्धा पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळं जसं तू आधी देखील सांगितलं तसं हा ब्लॅक बॉक्स रिकव्हर म्हणजे ब्लॅक बॉक्सची तो व्हिडिओ पाहता हा फार डॅमेज झालेला नाही असंच तो ब्लॅक बॉक्स पाहता क्षणी वाटत होतं. मग असं सगळं असताना आता जे काही ब्लॅक बॉक्स जळाला असं सांगितलं जातंय, याच्यामध्ये कितपत तथ्य आहे असं तुला वाटतंय? तथ्य आहे आपण असं आत्ता तरी काहीच म्हणू शकत नाहीये. कारण प्रत्येकाला या सगळ्यावरती शंका निर्माण होतायत. कारण आपण जर बघितलं जसं तूही म्हटलास, की हा ब्लॅक बॉक्स नेतानाचा व्हिडिओ जर आपण पाहिला तर अगदी 2-3 पोलीस आहेत जे हा ब्लॅक बॉक्स उचलून घेऊन जाताना पाहायला मिळतात. आय थिंक फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे त्यांचे लोक आहेत जे ब्लॅक बॉक्स उचलून घेऊन जाताना पाहायला मिळतात. त्यामध्ये तर ब्लॅक बॉक्स फारसा डॅमेज झाल्याचं दिसत नाही. जसं म्हटलं जातंय, की ब्लॅक बॉक्स जरी डॅमेज असेल तरी फार तर वर्षभरामधले मध्ये त्यातला डेटा रिकव्हर करता येतो. त्यामुळे असं नाहीये की डेटा रिकव्हर करताच येत नाही. त्यामुळे आता जे तपास यंत्रणांचं म्हणणं आहे की आम्ही डेटा रिकव्हर करतोय आणि परदेशी प्रतिनिधींकडून, ज्या प्रतिनिधींनी हे विमान बनवलेलं आहे त्यांच्याकडून डेटा मागवण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून हा डेटा येईल अशी आपण सध्या तरी अपेक्षा बाळगू शकतो. मात्र आपण जर पाहिलं तर याआधी सुद्धा मी जसं आधी सांगितलं की अनेक विमानांचे अपघात अशा पद्धतीनं होत असतात. खूप मोठमोठी विमानं असतात, त्यांचे अपघात होत असतात. हे तर खूप छोटं विमान होतं. म्हणजे अगदी 5-6 आसनी विमान होतं हे. त्यामुळे इतक्या छोट्या विमानाचा आपण जर बघितलं तर अगदी काही मिनिटांमध्ये झालेला हा सगळा क्षणात आपण म्हणतो की क्षणात दादा आपल्याला सोडून गेले. त्या पद्धतीनं काही मिनिटांमध्ये झालेला हा स्फोट होता. प्लेन क्रॅश झाला आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये त्या ठिकाणी संपूर्ण राख झालेली आपण पाहिली या विमानाची. पण आपण जेव्हा असं म्हणतोय की ब्लॅक बॉक्स जळण्यासाठी एक विशिष्ट तापमानापर्यंत हे सगळं गेलं पाहिजे. तेवढ्या मोठ्या प्रमाणात आग खरंच लागली होती का? कारण आपण जर बघितलं तर तो जो भाग आहे, तो शेत आहे म्हणजे आजूबाजूला थोडंसं ऊसाची वगैरे शेती आहे आणि एक डोंगर आहे त्या ठिकाणी, असं आपण म्हणू शकतो. तर एकंदरीत आपण बघितलं म्हणजे अगदी आपण स्पॉटवरती आपण जाऊन आलोय. म्हणून आपण हे म्हणू शकतो, की त्या स्पॉटवरती फार थोडासा एरिया आहे, ज्या एरियातलं गवत जळाल्यासारखं दिसतंय.
काळवंडलेली आहे जमीन वगैरे हे पाहायला मिळतं. जर इतका मोठा हा स्फोट असला असता की पूर्ण ब्लॅक बॉक्सच यात जळून जाईल, तर मग खूप मोठा भडका उडणं अपेक्षित होतं किंवा आजूबाजूच्या खूप मोठ्या जमिनीचं, पिकांचं नुकसान, शेतांचं नुकसान किंवा झाडांचं नुकसान व्हायला पाहिजे होतं. तसं फारसं काहीही झालं नाहीये. हे विमान सुद्धा छोटेखानी विमान होतं. नेहमीची जी नॉर्मल प्रवासी सार्वजनिक वाहतुकीची जी विमानं असतात, तशा अनुषंगाचं हे विमानच नव्हतं मुळात. त्यामुळे खरंच एखादं हे इतकं छोटेखानी विमान इतक्या मोठ्या हाय टेम्परेचर वरती जाऊन ते पेट घेऊ शकतं का? की ज्यामध्ये हा संपूर्ण ब्लॅक बॉक्सच जळून खाक होईल. ही मुळातच खूप जास्त संशयास्पद बाब आहे. त्यामुळेच या प्रकरणाचा तपास आता कशा-कशा अनुषंगानं होतोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तज्ञांच्या मते आत्ता तरी ज्या-ज्या तज्ञांशी आपण बोललेलो आहोत किंवा ज्या-ज्या तज्ञांच्या प्रतिक्रिया यामध्ये येतायत, ते प्रत्येक जण हेच सांगताना पाहायला मिळतायत, की काही ठिकाणी असं होऊ शकतं, की ब्लॅक बॉक्स जळालेला आहे किंवा त्यातल्या डेटाचा काहीतरी तांत्रिक बिघाड झालाय, त्यामुळे तो डेटा रिकव्हर होत नाहीये. मात्र तो डेटा भारतात रिकव्हर होत नाहीये. परदेशी यंत्रणा तितक्या सक्षम आहेत, की त्या डेटा रिकव्हर करू शकतात. भारतामध्ये अजून तितक्या एव्हिएशनमध्ये आपल्याकडे तेवढी सक्षम यंत्रणा नाहीये. मात्र अजित पवारांच्या या प्रकरणामध्ये ब्लॅक बॉक्स मधला डेटा रिकव्हर करणं हे भाग असणार आहे. याला तुम्ही ऑप्शन देऊच शकत नाही. जर तुम्ही म्हणाल, की हा डेटा रिकव्हर होत नाहीये किंवा होऊच शकत नाही किंवा झालाच नाही, तर मग संशयाची सुई कुणा ना कुणाकडे वळणार हे मात्र नक्की आहे. त्यामुळे कसंही करून, काहीही करून हा डेटा रिकव्हर करणं भाग असणार आहे. 1 वर्ष लागत असेल तरी चालेल आपण असं म्हणू. मात्र अजितदादांबरोबर नेमकं काय घडलेलं होतं, शेवटच्या क्षणी कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलेलं होतं, हे जाणून घेण्यासाठी हा डेटा अत्यंत गरजेचा असणार आहे, अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. जसं आपण बघितलं, की सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये असं म्हटलं जात होतं, की इतकं जर या डेटाचं किंवा या विमानाचं जर पहिल्यांदा तांत्रिक बिघाड झाला, अगदी काही क्षणांमध्ये हे सगळं घडलेलं होतं. जे सीसीटीव्ही आपण पाहिलेलं आहे, त्या सीसीटीव्हीमध्ये हे प्लेन अगदी सरळ रेषेत पहिल्यांदा येताना पाहायला मिळतं. त्यानंतर 2 गिरट्या मारतं आणि त्यानंतर 90 डिग्री एका बाजूला कलतं आणि मग ते खाली पडतं. 90 डिग्रीमध्ये जर एखादं विमान थेट वळत असेल, तिरकं होत असेल, तर मग या विमानात बसलेले जे सगळे लोक आहेत, त्यांनी घाबरून तर ते गेले असणार आहेत अर्थातच. घाबरून गेले असतील, आरडाओरडा झाला असेल, प्रश्न एकमेकांना विचारले असतील. असं सगळं वातावरण विमानात झालंच असणार आहे 100%. मग जर आपण आत्तापर्यंतचा रेकॉर्ड पाहिला, कंट्रोल रूमला काय ऐकू गेलं होतं, तर कंट्रोल रूमला केवळ एका लेडीजच्या आवाजामध्ये "ओह शिट" इतकं म्हटलेलं ऐकू गेलं होतं. मग इतकी सगळी मोठी दुर्घटना होते, विमान अगदी 1000-1200 फूट उंचीवरती असताना ते एका बाजूला कलतं आणि असं असताना पण केवळ एकच व्यक्ती त्यातला "ओह शिट" म्हणतो. असं तर होऊ शकत नाही. इतरही व्यक्तींनी काही ना काही एकमेकांशी संवाद साधला असेल, कुणी घाबरलं असेल, कुणी ओरडलं असेल. हे सगळं झालेलं असणारच आहे. मग हे सगळं रेकॉर्ड का झालं नाही? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कॉकपिट मधले जे रेकॉर्डर्स असतात ते बंद ठेवलेले होते का? किंवा मग या सगळ्या प्रकरणामध्ये दोन्ही पायलट काहीच बोलले नाहीत का? इतकं जर त्यांच्या पण त्यांना माहिती म्हणजे एक्सपिरियन्स होते दोघं सुद्धा. त्यांना जर माहिती आहे की समोर आपल्याला मृत्यू दिसतोय, समोर आपलं विमान कोसळतंय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आणि ते दोघं एकमेकांशी काहीच बोलत नाहीत. हे कसं काय शक्य आहे? त्यामुळे मुळात या प्रकरणामध्ये काहीतरी चुकीचं घडलेलं आहे हे नक्की आहे. पण ते नेमकं काय? या सगळ्यावरतीच आता या तिन्ही यंत्रणांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागणार आहेत. निश्चितच दादांच्या विमान अपघाताच्या अगदी 2 ते 3 दिवस अगोदर हेच व्ही-एस-आर कंपनीचं जे विमान होतं ते सुरतला गेल्याची माहिती जी आहे ती असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे जर विमानामध्ये तांत्रिक बिघाड जर काही होता, ब्लॅक बॉक्स जर खरंच बंद होता, तर हा त्या दिवसापासून बंद होता का? याची देखील चौकशी जी आहे ती होणं गरजेचं आहे. आणि जसं अमोल मिटकरींपासून रुपाली पाटील ठोंबरेंपर्यंत आणि आज स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंनी जशी सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे ना, अमोल मिटकरींनी तर एक पाऊल पुढे जाऊन संबंधित जो पायलट होता ज्याला यायला उशीर झाला, त्याच्या घरातनं निघाल्यापासून या सगळ्याचे सीडीआर काढले गेले पाहिजेत आणि दादा त्यांच्या निवासस्थानावरून निघाल्यापासून एअरपोर्टला पोहोचेपर्यंत काय-काय झालं या सगळ्याची माहिती सुद्धा पब्लिक डोमेनमध्ये येणं गरजेचं आहे अशी मागणी केलेली आहे. या सोबतच या ब्लॅक बॉक्सचं गूढ जे आहे किंवा ब्लॅक बॉक्सच्या अनुषंगाने सुद्धा अ, लवकरात लवकर ह्या सगळ्या तिन्ही ज्या काही तपास यंत्रणा स्वतंत्रपणे काम करतायत आणि रोहित पवारांनी ज्या एका गुप्तचर संस्थेकडे ते काम दिलेलं आहे. या सगळ्यांचा अहवाल लवकर येईल आणि त्यातून या सगळ्याचा गूढ उलगडेल अशी अपेक्षा आपण करूयात. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, मुलाखतींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.